या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। आता बातमी आहे परभणीतून। परभणीत माथेफिरूकडून संविधान प्रतीची विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज परभणीत कडकडीत बंद पुकारण्यात येत आहे। एका माथेफिरूने काल सायंकाळी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केली। त्यानंतर आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले। परभणी शहरातील या घटनेने सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर आज परभणी बंदची हाक देण्यात आली। सकाळपासूनच परभणी जिल्हा कडकडीत बंद आहे। आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली असून जागोजागी या घटनेचा निषेध होत आहे। सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळायलाच पाहिजे, नाही तर आम्ही रणी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार नाही। आमच्याकडे हल्ला करा, आम्ही त्याचा मेंटल पण दूर करतो। कुणाचा हात आहे त्याच्या पाठीमागं? ज्याचा हात आहे त्याला पण हजर करा। त्याला दिसतो आंबेडकरांना किती जणांना दिले, सगळे माळी कोळी समार कुंभार सगळ्याला सवलती दिल्या, आम्हाला फक्त बोटाला कमी केलेलं आहे, माहितीये का? पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती होती। त्या प्रतिकृतीला जातींद माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं। ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत। आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची औलाद सुद्धा आली होती। परभणी जिल्ह्यातील जी गुप्तचर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे, तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या घटनेमागं ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावं, अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ही जी घटना घडलेली आहे या घटनेमागे कोणाचं डोकं आहे, षडयंत्र कुण रचलेलं आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे। जर काही ताबडतोब यांनी याच्यावर सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरू। जय भीम, जय संविधान, जय भारत। काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो। खरं ही दुर्दैवी घटना आहे, संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीम अनुयायी रस्त्यावर उतरले। पोलीसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला की त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा, संविधान आमचे, संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय की आम्हाला आरक्षण पाहिजे। तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे? संविधान फोडण्यासाठी? काय केले बाबासाहेबांनी आमच्यासाठी? आमच्या समाजाला कमी केलं, पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांनी दिल्या। आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबाचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला? हे बरोबर नाही। आणि एकच माझी विनंती आहे, सगळ्या मुलं देखत सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा, भर चौकात जाळल्याशिवाय राहायचं नाही। स्वाधीन करा। एसपीचा हात आहे, नवा मंडा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परभणी शहरातल्या नेत्याचा हात आहे आणि आमदार खासदाराचा हात आहे। आता महिलाच रस्त्यावर उतरणार आहेत आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्यांना करावं एवढीच माझी कळकळीची। परभणी येथे 4:30च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या स्टॅच्यूची एका अमानुष कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे। या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून
आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्या पुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला, आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हे एक झलक आहे. याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना, भारताचं एक पुस्तक, भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅशोची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायातून ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.